मीटिंग असते. मीटिंगला फक्त अभियान असतो. आनंद आता हसायला लागलेलो असतो. सौ, रेवा, अक्षय, मुकादम, काय रे काय तोऱ्यामध्ये नाव घेतलं असं वाटत. आता सप्तपदी वगैरे उरकून लगेच घरात आली अक्षयची बायको म्हणून. काय रेवाने सॉलिड नाव घेतलं ना? हो ना. आणि आता हे सगळेच हसतात असतात रेवाच्या वागण्यावरती. ती म्हणते काय ऍक्टिंग केली, मस्त, एक नंबर. असं वाटलं की गळा दाबून बाहेर काढता की काय. काय म्हणतो आजी, सॉलिड ऍक्टिंग केली. घराच्या बाहेर बाहेर काढ असं सांगितलं, डायरेक्ट हाताला धरूनच. ढकलून दिली की एक नंबर ऍक्टिंग सॉलिड. मला माहिती नाही काय झालं. इतक्या वर्षांचा जो राग होता ना मनात असा दाबून ठेवलेला, तो तिला बघितलं की उफाळून आला. त्याला घराबाहेर काढताना असा आनंद झाला होता मला. मी तुला काय सांगू, शब्दात वर्णन करता येणार नाही. पण आजी काही असेना, ऍक्टिंग मात्र सॉलिड केली म्हणतो. वाय, किती आनंद झालाय. आनंद फार हसत असतो आणि आजीची मस्करी करतो म्हणतो. एनिवे, आता सगळ्यांनी ऐका. रेवाच्या वागण्यावरून, बोलण्यावरून असं वाटत नाही की तिच्या या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसायला लागलाय आणि हे काय चाललंय ते खरंच आहे. तिने विश्वास ठेवलाय म्हणतो. अक्षय, रमा तुम्हाला मांडला. तुम्ही सॉलिड ऍक्टिंग केली. तुम्ही आम्हाला तयार करून ठेवलं होतं म्हणून ठीक नाही तर ही बया दारात उभी असताना ऐन वेळेला आम्ही काय केलं असतं, काय रिॲक्ट झालो असतो. आय डोंट नो काय सांगितलं म्हणून नशिबात सगळं सावरता आलं नाही तर ऐन वेळेला पचका झाला असता. तेव्हा सगळ्यांना समजावून सांगितलेलं असतं. सकाळी सकाळी पूजेच्या वेळेला रमाने आणि सगळे वेळे सावध झालेले असतात. आता हे रमाला तो प्रसंग आठवत असतो की आई, आजी, आनंद, मयूर यांना सगळ्यांना यांना सांगितलेलं असतं. अक्षय आणि रमा नेमकी काय प्लॅनिंग करतात. अजिबात बदललेली नाहीये ती. नाटकम करते. मी बदलली आहे, मी फार छान आहे असं दाखवते. खरं तर ती फक्त यांना मिळवण्यासाठी, आपल्या घराचं वाटोळं करण्यासाठी आलीय. आणि आता तिला अद्दल घडवायची म्हणून आपण एक प्लॅन करतोय. हा चांगुलपणाचं फक्त मुखवटा आहे. तिचं काय सत्य आहे अक्षयने डोळ्याने बघितले, त्यामुळे अक्षयला माहिती आहे ती काय. म्हणूनच आम्ही तिला तिच्या भाषेत उत्तर द्यायचं ठरवलंय. आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मदत करायची आणि तिला अद्दलही घडवायचीच. आपल्याला सगळं ठीक आहे, पण डील म्हणजे तू नेमकी काय केले. अक्षय म्हणतो. हो. अक्षयने लगेच सांगायला सुरुवात केलेली असते. रमाने मला रेवाच्या स्वाधीन करायचं ठरवलं. आता सगळ्यांना धक्का बसतो. काय चाललंय. अक्षय म्हणतो. हो, असंच ठरवलं. ती रेवा आपल्या घरात आपल्या नजरेसमोर असेल तर नेमकी तिचं काय चाललं या काय नाही हे जाणून घ्यायला आपल्याला अजिबात काही त्रास होणार नाही. तिच्या घरातून जर काही प्लॅनिंग केलं तर आपल्याला काहीच कळणार नाही. म्हणून तिने आपल्या घरात राहावं असंच आम्ही ठरवलंय. आणि ऑपरेशन रेवामध्ये सगळ्यांची साथ हवी आहे. तुम्ही सगळे असाल तर आपण काहीतरी करू शकतो. जी म्हणते, ऑब्व्हियसली आम्ही आहोत की तुझ्याबरोबर. आपण सगळ्यांनी मिळून तिचा पर्दाफाश करायचा. तेवढ्याच काय, गाडीचा हॉर्न वाजलेला असतो. अगदी उड्या मारताच ही रेवा आलेली असते. अक्षयच्या सगळं असं घडलं हे आता रमाला आठवत असतं आणि हे सगळे हसत असतात. रेवा कशी रिॲक्ट झाली. आनंद म्हणतो, वेळ सांगितल्यामुळं बरं आहे, पण आता खेळ रंगात येणार यात काही शंकाच नाही. मुकादम फॅमिली विरुद्ध रेवावा, क्या बात म्हणतो. आता कळेल हा मुरांबा कुणाला गोड लागतोय आणि कोणाला कडू. आजी म्हणते येस. रमा म्हणते हो, ते सगळं ठीक आहे, पण एवढी आनंदी व्हायचं कारण नाही. आपल्याला खूप सावध राहायला लागणार आहे आणि सावधगिरीने सगळं काही करायला लागणार. खूप मोठी रिस्क आहे आणि ती आपल्याला पार पाडायला लागणार आहे. खूप हुशार बाई आहे ती, सहजासहजी आपल्या जाळ्यात अडकणार नाहीये. त्यामुळे आपल्याला खूप बारकाईने काम करायला लागणार. अजिबात संशय आला तर आपल्या प्लॅनचा पचका होईल.
ते म्हणतो टीम मीटिंग आणि अशी वारंवार मीटिंग घ्यायची. आपल्या प्रत्येकाने आपापली भूमिका अशी परफेक्ट बजवायची आहे की कोणाला संशय आलाच नाही पाहिजे. तिला शंका सुद्धा येणार नाही ना असा व्यवस्थित अभिनय करायचा. आता मी कसा रडायचा अभिनय केला ना, सॉलिड केला ना मी. परफेक्ट नाही, ओव्हर ऍक्टिंग करत होतो. काय ओव्हर ऍक्टिंग करत होतो तू अक्षय? जरा हळू करायचं की एवढी ओव्हर ऍक्टिंग? एवढण रडत का कोणी? रमा आणि अनंत हसत असतात अक्षयवर. काय ओव्हर ऍक्टिंग करत होता? रडायची म्हणते काय ओव्हर ऍक्टिंग चालली होती रे नाटकात. तू काम करायचा, मी नाही. मी बरोबर अभिनय करतोय. माझा आणखीन व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करेन. ओव्हर ऍक्ट पण आता मी नॉर्मल करायचा प्रयत्न करेन. सराईत काय अभिनय केलाय? वा, 1 नंबर अभिनय केलाय रमा. 1 नंबर नेत्रीसारखा परफेक्ट. अभ्या घरी आला की अभ्याला सुद्धा सांग बया काय निघालीय पुन्हा विश्वास ठेवायला लागला होता. बया किती विषारी, काय करू शकते. अभ्याला सुद्धा सांग. अभ्याला सांगायचं की असं काय वागायचं की तिला वापायला पाहिजे की तो तिच्याच बाजूने आहे. त्यामुळे कुणाला काही शंका येणार नाही आणि काम जे चाललंय ते चालत राहणार. रेवाचा माज उतरायचा आणि धडा शिकवायचा. मग काय ते आपलं काम फत्ते. रमा आणि घरातले सगळेच आता चर्चा करत असतात रेवाला कशी अद्दल घडवायची. कदम टीम रेडी असते. हातावर हात ठेवतात आणि डन असं करतात. कारण आता त्यांना फक्त आणि फक्त रेवाला धडा शिकवायचा असतो. एकत्र येऊन आता आरोही आणि रमा पकडापकडी खेळत असतात. आरोही मुद्दाम त्रास देत असते रमाला. रमा सुद्धा तिला पकडण्याचा प्रयत्न करत असते. आरोही काय हाताला येतच नसते. आवाज आलेला असतो. आयुष्य म्हणजे गोव्याच बीचे आता आलेले असतात. ते शशिकांत मुकादम छान असे गिफ्ट वगैरे आणलेले असतात. शशिकांत मुकादमाने गोव्याला ते फिरून आलेले असतात. जोऱ्यात अशी ओरडते. आजोबा टेन्शन दूर करायचा आणि मजाच्या लाठ्यांवर स्वार व्हायचा. आता आरोही येते आणि बाबांना घट्ट अशी मिठी मारते. खूप आनंद झालेला असतो की बाबा आलेत. कशी आहे चिमणी म्हणते. मी मस्त आहे. पण आजोबा तुम्ही असा जोकर सारखा शर्ट का घातलाय? जोकरच दिसताय तुम्ही. जोकर सारखा नाही, याला जॉली लुक म्हणतात. आजोबा कसा दिसतोय? जॉली दिसतोय ना. गोल्डमॅन नाही राहिलाय, तो गोल्डमॅन झालाय. आजोबा दिसत नाही का तुला बेटा? ती रमा. सगळेच हसत असतात. तेवढ्यात आलेली असते मयुरी. बाबा आई बाबा आता सगळ्यांना भेटतात. छान वाटलेलं असतात. शशिकांतला बघून सगळेच आलेले असतात. सगळे शशिकांतला बघतात आणि सगळ्यांना छान वाटलेलं असतात. एकंदरीत वातावरण खूप छान होतो. यांच्या घरातला सरप्राईज वा मजेत. आणि लुक काय तुमच्या? 1 नंबर आहे. बाबा पूर कंपनी बरोबर साऊथ इंडियात गेला होता देवदर्शनासाठी. आणि हा काय अवतार केलाय बाबा तुम्ही? गोव्यातल्या सगळ्यात जागृत देवस्थानात दर्शन घेऊन आलोय अक्षय मी. सुरी म्हणते सगळं ठीक आहे बाबा, पण साऊथची टूर सोडून गोव्याला कसं पोहोचला? ठीक आहे. आरोही तुझ्यासाठी गिफ्ट आणलेत बघ. आणि हो सांगतोय की 3 दिवस चाललो. पण पहिले गोव्याला जातो ना. गोव्यातनं जायला लागतं ना. मग गोव्यामध्ये उतरलो. दर्शन घेतलं. बीचवर गेलो. मग काय, मला शांती हवी होती. मला हवी तशीच शांती. बीचवर शांती दिसली की हवे तिकडे पीस. सगळीकडे पीसच पीस होते गे. माझ्याकडे बघितलं. मी पीसकडे